असे मुश्रीफ साहेब सगळ्या मुलांना, महिलांना, पुरुषांना सगळ्यांना एकसारखं म्हणजे समान स्कीम राबवल्यात. असे आमदार आम्हाला त्या पुढेही पाहिजे. काम चांगलं आहे सरांचं, हेच आम्हाला आमदार हवेत असं आम्हाला वाटतं. आम्हाला वाटतं की साहेबच यावे, हसन मुश्रीफ साहेबच या विधानसभेला निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. आणि आम्हाला पुढील आमदार म्हणून मुश्रीफ साहेबच पाहिजेत आणि कायम आम्ही त्यांच्या सोबत असू. आणि गावातून भरपूर असं म्हणजे सोय केली आहे. याच्या पुढे पण करतील अशी आशा बाळगतो आणि हाच नेता आम्हाला पाहिजे असं एक वाटतं. म्हणूनच आम्हाला आमदार हसन मुश्रीफ साहेब पाहिजे. म्हणून मुश्रीफ साहेब पाहिजे. रस्ता केला, रस्ता नव्हता करंबळीला आणि पाण्याची सोय नव्हती, पाणी आणले, सगळंच सोय केले करंबळीची. आम्हाला तेच पाहिजे, परत मुश्रीफ साहेबच पाहिजे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या 4.5 वर्षात शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या घरोघरी दारोदारी पोहोचवण्याचं हे काम करत आहेत. गेल्या काही वर्षापासून पाहतोय की आपण बांधकाम कामगार कल्याणाची नोंद देखील केली जाते. गिजवणे, कडगाव आणि गडिंग्लज शहरामध्ये 14,000 नोंदी आहेत. 14,000 ज्या नोंदी आहेत त्यांना सुरक्षा संचचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे काही रिन्युअल आहे हे रिन्युअल करून 8,000 लोकांच्यापर्यंत पुन्हा हे भांडी संच पोहोचवण्याचा निश्चय करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते गेल्या 2-4 दिवसापासून रजिस्ट्रेशन कॅम्प हा आयोजित करत आहेत. काल आपण पाहिलं की गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादी कार्यालयामध्ये हा कॅम्प घेण्यात आला. त्यानंतर मधुश्रेष्ठी विद्यालय येथे कॅम्प घेण्यात आला आणि आज आपण पाहतोय की गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हणजे गिजवणे गावामध्ये कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे. पंचकृषीतील जी काही बांधकाम नोंदी जे कामगार आहेत ते आज आलेले आहेत. माझ्या इकडे मागे पाहू शकता, इथे उल्लेखनीय महिलांची गर्दी येते दिसते. महिला देखील येथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आलेले आहेत. सकाळपासून हा कॅम्प चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या कॅम्पला प्रतिसाद मिळत आहे आणि आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे कामगार आलेले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. खरोखरच मुश्रीफ साहेब घरोघरी या योजना पोहोचवतात. गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज गिजवणे गावामध्ये कॅम्प होतोय. हे सर्व जे काही 4.5 वर्षात हसन मुश्रीफांच्या माध्यमातून काम केले जाते, शासनाच्या विविध योजना ह्या तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाते. कसं वाटते मुश्रीफ साहेबांचं कार्य? आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ येते, कोण तुम्हाला वाटते की बाबा आमदार असायला हवा? आमच्यापर्यंत इथंपर्यंत मुश्रीफ साहेबांनी कामगार योजना इथंपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवली. आम्ही म्हणजे खूप समाधानी आहे आणि म्हणजे आमची कोल्हापूरपर्यंत जाण्याची फेरी वाचली. इथंपर्यंत आमच्यापर्यंत तिने योजना आमच्यापर्यंत तिने हे म्हणजे पोचवली. आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. महिलासनी, विधवा महिलासनी, तर श्रावणबाळ योजनेतनं सगळ्या महिलासनी असे म्हणजे मतदान हे म्हणजे सगळी स्कीमा पोच केल्यात घरपोच. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की साहेबच यावे, हसन मुश्रीफ साहेबच या विधानसभेला निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. त्याच्यापर्यंत आजपर्यंत कुणी म्हणजे स्कीमा पोचवल्या नव्हत्या घरोघरी, ते आत्तापर्यंत पोचल्यात. आम्हाला साहेब आल्यापासून, मुश्रीफ साहेब आल्यापासून आमच्यापर्यंत स्कीमा पोचल्यात. आम्हाला योजना मिळाली, त्यांचं गरीब लोकांना साथ दिली. मग विधवा बायकांनी पेन्सिल चालू केली, हे सगळं मिळालं कल्याण. ह्याच्यामुळे आम्हाला सहभाग वाटतो. गरिबाचे कैवारी श्रावणबाळ जे त्यांना नाव दिलंय गरिबांनी, ते अगदी त्यांना शोभेल असं आहे. आणि जे आता बांधकाम कामगारचं किट असेल किंवा दिव्यांगांच्या योजना, विधवा महिलांच्यासाठी भाऊबीजेचा कार्यक्रम, अशा भरपूर ज्या योजना आहेत त्या योजना साहेबांनी अगदी परिपूर्णपणे पार पाडलेल्या आहेत. आणि पुढील विधानसभेसाठी आम्हाला आमदार म्हणून मुश्रीफ साहेबच पाहिजेत आणि आम्ही महिला पूर्णपणे त्यांना पाठिंबा देऊ. ते गरिबाचे श्रावणबाळ आहेत आणि महिलांचे भाऊसुद्धा आहेत. या दोन्ही जे त्यांनी केले ते अतिशय ज्यांना जमणार नाही त्या अतिशय सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी असू. आणि आमच्या गावचे म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश दादा यांचाही आम्हाला खूप पाठिंबा आहे. मुश्रीफ साहेब आणि सतीश साहेबांचं काम हे म्हणजे अस्मरणीय आहे आणि उल्लेख जेवढा तुम्ही करायला सांगाल तो कमी आहे. आणि आम्हाला पुढील आमदार म्हणून मुश्रीफ साहेबच पाहिजेत आणि कायम आम्ही त्यांच्या सोबत असू. घरोघरी जी राबवली, मुलांना म्हणजे शिक्षण शिकायची इच्छा होती, म्हणजे त्यांना पैशाचा कमतरता होती, त्या मुलांना त्यांनी शिष्यवृत्ती मंजूर करून दिली आणि त्या मुलांना म्हणजे पुढे शिक्षण घ्यायला त्याचा भरपूर फायदा झालेला आहे. जे गरीब मुलं पाठीमागे राहत होती त्यांना ते सपोर्ट मिळाला. असे मुश्रीफ साहेब सगळ्या मुलांना, महिलांना, पुरुषांना सगळ्यांना एकसारखं म्हणजे समान स्कीम राबवल्यात. असे आमदार आम्हाला त्या पुढेही पाहिजे. रस्ते केलेत, लक्ष्मी मंदिरला पैसे मंजूर करून दिलेत, म्हणजे भरपूर त्यांचे सांगून एवढे त्यांनी कामं केली. गरिबांचा कैवारी म्हटले ते बरोबरच आहे. मुश्रीफ साहेबांना हे शोभण्यासारखं वाक्य आहे.
आमच्या गावात पण स्कीम भरपूर आणली साहेबांनी. आणि ही मुलांची शिष्यवृत्ती, हे आता ही कामगारांचं हे भरपूर कामं आमच्यातून केल्यात. सिंहाचा वाटा म्हटलं तरी मुश्रीफ साहेबांना कमीच पडणार आहे. ही भांडी वाटप, कामगार संघटनेची ती पेटी वाटप झाली, मुलांची शिष्यवृत्ती झाली आणि विधवांना पेन्शन ती पण झाली. अशी 4-5 स्कीम तरी आमच्यापर्यंत पोचल्यातच. आणि गावात पण भरपूर असं म्हणजे सोय केली आहे. याच्या पुढं पण करतील अशी आशा बाळगतावानी हाच नेता आम्हाला पाहिजे असं एक वाटतं. साहेबांच्या मधून प्रत्येक घरात या योजना पोहोचलेल्या आहेत. काय वाटतं साहेबांच्या विषयी? हे काम असं करतात साहेब? काम चांगलं आहे सरांचं. हेच आम्हाला आमदार हवेत असं आम्हाला वाटतं. ते गोरगरिबांचा विचार करून त्या सगळ्यांचा लाभ देतात गोरगरिबांना सगळ्या गोष्टींचा. आम्हाला म्हणजे बांधकाम कमिटीतर्फे मुलांना पण शिष्यवृत्ती भेटून दिले. असेच आमदार पाहिजेत. साहेबांनी म्हणजे आत्ताच नाही, ह्याच्या आधी पण त्यांनी गरीब लोकांना पण खूप मदत केली. गावागावासाठी प्रत्येक वेळी ते धावून गेले. महिलांचं काय, महिलांना पण त्यांनी भरपूर म्हणजे स्कीम दिले भरपूर. त्यामुळं काय महिला पण साहेबांनाच आमदार करतात. इतर बांधकाम सुविधा पण त्यांनी पुरवल्या आहेत. तर गावातील रस्ते, कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, मंदिरे त्यांचे पण बांधकाम पूर्ण केले आहे. मुलांना स्कॉलरशिप पहिलीपासून 10वीपर्यंत स्कॉलरशिप शिक्षणाप्रमाणे चालू केली आहे. 12वीपर्यंत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. सर्वसामान्य मुलांचे पण शिक्षण होत आहे. त्याच्यामुळे म्हणूनच आम्हाला आमदार हसन मुश्रीफ साहेब पाहिजे. हसन मुश्रीफ साहेब पाहिजेत. मुश्रीफ साहेब आम्हाला पण मुश्रीफ साहेबच पाहिजेत. आम्हाला बी मुश्रीफ साहेबच पाहिजे. गावासाठी देवळं वगैरे, शाळा सगळं त्यांनी व्यवस्थित करतात, चांगलं करतात म्हणून. होय. पेट्या दिल्यात म्हणून? नाही, पेटी आम्हाला दिली अजून भेटायला नाही, आजच आलाव आहे. नाही तसं काय नाही करत. सगळी सुविधा चांगल्या करतात सरकारी गव्हर्नमेंटच्या. अशा म्हणजे शाळा म्हणा, लहान मुलं काय बी असं, रस्ते, देवळं असं सहकार्य करतात. गोरगरिबांचे मोठे ऑपरेशन होय करतात. काय वाटतं ऑपरेशन कोणाचं केले? हृदयविकाराचे ऑपरेशन झाले. त्यांनी मुलांच्यासाठी पण हे केले, महिलांच्यासाठी केले. तसंच शाळेच्या मुलांना पण त्यांनी चांगले हे केले, स्कॉलरशिप वगैरे. त्यांच्या एखादी गरीब असेल त्यांना नाही जमलं तर त्यांना स्कॉलरशिपमधून त्यांनी काहीतरी शिकतील असं पण केले त्यांनी. म्हणून मुश्रीफ साहेब पाहिजे. आणि काय काम केले तुमच्या गावात मुश्रीफ साहेब? गावात मंदिर वगैरे केलं आहे, तर रस्त्यासाठी कामं केले आहेत. महिलांसाठी पण त्यांनी पेन्शन वगैरे चालू केले योजना. रस्ते केल्यात आणि बांधकाम मंदिरचं वगैरे. काय वाटते विधानसभेला कोण निवडून येईल परत? मुश्रीफ साहेब का? कामं केल्यात मुद्दा. कसली कामं? काय काय केले? योजना कुठल्या पोहोचवल्या तुमच्याकडे? हां पोचले. कुठल्या? हे पेटींचं हेच की कामगार बांधकामाचं. रस्ता केला, रस्ता नव्हता करंबळीला आणि पाण्याची सोय नव्हती, पाणी आणले, सगळंच सोय केले करंबळीची. आम्हाला तेच पाहिजे परत, मुश्रीफ साहेबच पाहिजे. महिलासाठी केलेच की हो. आता भांडी दिले, पिठी दिले, पाणी नव्हतं पाणी आणले, आता चावीला पिंचीला चालू केले, लहान मुलांची व्यवस्था केली, थोड्या कॉलेज पोरांचा बी व्यवस्था केली. सगळी सोयी केल्या. धरण बांधलं, पेन्शिली चालू केल्या, अपंगांना तर मदत केली. मला तेच वाटतंय. त्या सावरीसनं रस्ता आमच्या तिकडं नव्हतं, एवढं गुडघ्यातनं जायचं होतं पाण्यातनं. आणि सगळं खडाखानी होतं. रस्ता झालाय त्यातच हे झालं म्हणायचं. कुणी केला रस्ता? मुश्रीफ साहेबांनी करला. गावामध्ये सगळ्या सोयी करल्यात, रस्ते करल्यात. आम्ही का गावात नाही, आम्ही शेतात आहोत. खरं शेतातला आमची सुविधा करली. शेतात रस्ता होता का पहिला? पहिला नव्हता रस्ता, मग आता रस्ता करलाय, डांबरी करलाय. पहिला रस्ता नव्हता त्यावेळी कसं जायचं तुम्ही? काय तसंच जायचं दगडातनं, रडीतनं. आणि लहान मुलं शाळेला जायची. पावसाळ्यात लहान मुलांची अवस्था लय बेकार व्हायची. मग आता सुविधा चांगली झाली या. रस्ता मुश्रीफ साहेबांनी केला. होय. गुडगाव राड होती, दगड होती सगळी. गावाकडे जायचं म्हणजे वैताग हे करा, दळा कांडायला आम्ही गावाकडेच येतात. त्यातनं मज्जी घेऊन यायचं म्हणजे आम्हाला जीवावर यायचं. सायकल चालत नव्हती, आता म्हणजे गाड्या ते सगळ्या एसट्या. कसा झालाय रस्ता? आता डांबरी मस्त झाला. मस्त झालाय. आता 10 मिनिटं लागायची ते 5 मिनिटं 2 मिनिटं गावाकडे जाऊन येत. त्या वस्तीतली लोक मुश्रीफ साहेबांच्या बाजूने राहतील का? आहेत मुश्रीफ साहेबांच्या बाजूनच आहेत काय? हो. मला पेन्शन माझ्या मुलगीला चालू केली, मला चालू केली. मुलगीला कशी पेन्शन? बुद्धिमंद आहे म्हणून. होय काय? हो. बरं. आणि काय मग आपल्या कुठल्या बी ह्याला सायाला उभा राहतात आमच्या कामासाठी. गाव कुठलं म्हटलं? शिवपूर. शिवपुरात काय काम केलं त्या साहेबांनी?
साहेबांनी माफ खूप केलेला आहे आमच्यासाठी खूप खूप केले आमच्या गोरगरिबासाठी खूप केले त्यांनी. होय ना. हो आता निवडणुका लागणार आहेत. हा लागून दे की मग कोण येणार निवडून? मुस्लिम साहेबच येणार की त्यांची साथ आहे म्हटल्यावर आम्ही बी देणार की साथ पाठिंबा आम्ही तुम्ही पक्ष देणार का महिला देणार? महिला सगळ्या देणार महिला सगळ्या देणार. महिलांना काय केले साहेबांनी? साहेबांनी हीच की पेन्सिल विधवा बायासनी पेन्सिल चालू केले ज्याला घर नाही ते घरांचे आणि हे करायला ते फाउंडेशन ह्याच्यातनं असं करायला ते लागलं. मंदिर तुमचं अर्धवट होतं शिवपूरचं, त्यांनी केलं की कुणी केलं? मुस्लिम साहेबांनी पैसे देऊन सहकार्य करून केलेलं आहे. होय ना. हो रस्ते पण केलेत काय? रस्ते केलेत गल्लीतनं हां, हां. केलेत. मग गाव तुमचं मुश्रीफ साहेबांच्या मागं राहणार म्हणजे मुश्रीफ साहेबांना मदत करणार? करणार हो 100% करणार. मग साहेब परत निवडून आल्यावर कामं करणार काय चांगली? आम्ही करून घेणार साहेबाकडनी कामं. होय काय? हो आम्हाला जे काय पाहिजे ते करून घेणार आम्ही. साहेब करणार काय? करणार की विश्वास आहे? हा विश्वास आज काळात तर विश्वास आहे आणि अजून बी आम्ही विश्वास देणार. ठेवणार. हो साहेब येणार निवडून? येणार.